काल फिल्म बघितली धुरंधर. ॲनिमल वर्सेस धुरंधर असा एक व्हिडिओ बनवायला पाहिजे. हो क्रेझी. 2 धुरंधर चालले आहेत नाशिक कडे. मी ही माझी कॉलर ट्यून म्हणून लावलेली आहे. आय एम इन लव्ह विथ द सॉन्ग. किती तत्पर असावं एखाद्या व्यक्तीने. आत्ता एखादं गाणं आवडलं लगेच ऍप ओपन केलं, कॉलर ट्यून ठेवली आणि खुश. पण मला हे गाणं कालच म्हणजे जेव्हा रिलीज झालं होतं तेव्हाच आवडलं होतं. बट काल फिल्म बघितली धुरंधर त्यामुळे अजून जास्त आवडलं. धुरंधरच्या दिग्दर्शकाचं नाव काय सांग? आदित्य धर. आणि त्याच्या पिक्चरचं नाव काय सांग? धुरंधर. पण ऍक्च्युअली बोलतात लोक की ते आदित्य धर आहे म्हणून याचं नाव धुरंधर ठेवलं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की सगळ्यांनी कमाल धरलाय पिक्चर. कमाल. सुपर सुपर सुपर. यू शुड वॉच इट. स्पेसिफिकली मला मेन्शन करायला आवडेल की ज्याला कोणी मेन्शन करत नाही, गौरव गेरा. गौरव गेरा. येस. अनरेकग्नायझेबल. शॉपकीपरचे व्हिडिओज त्याचे व्हायरल झाले होते कोविडच्या काळात आय थिंक. आणि अमेझिंग. त्याचं पण काम इतकं सुंदर झालंय. कुठे चर्चेत आता नाहीये बट त्याचं काम मला पर्टिक्युलरली फार आवडलं. सगळेच छान आहेत. आणि रणवीर सिंगला पण जे कोणी ट्रोल करतायत ही कमाल केली आहे त्या माणसाने. रणवीर सिंग नाही अजिबातच ट्रोल करू नये त्याला. त्याने पहिल्या फ्रेम पासून सुंदर काम केलं. येस. आणि असा रणवीर सिंग आपण पाहिला नाहीये. व्हेरी शांत. हा शांत स्टेबल. आणि ते जे एक आक्रमकता होती ना त्याच्या डोळ्यात. आणि त्याचं प्रायमरी कॅरेक्टर असून तो बऱ्याचशा सीन्स मध्ये मागे 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 थांबलाय शांतपणे. कुठेही त्याचं इगो नाही काही नाही. व्यवस्थित मागे थांबलाय. अक्षय खन्नाला सीन खाऊ दिलाय. कमाल. अक्षय खन्ना कमाल. म्हणजे तिकडे होतं जे काही जसं जमवायचं तसं जमवलंय. आणि मला अक्षय खन्ना बद्दल बोलायचं वाटतंय. तो कुठलेच नाहीये ना PR ला आलाय काही केलेलं नाहीये तरी छान आहे. ते तो कामातनं छान आहे. मस्त काम बढिया काम केलं. कमाल कमाल. अर्जुन रामपाल कमाल. त्यामुळे सगळेच ऍक्च्युली सगळ्यांनी फक्त मला असं वाटलं की संजू बाबा इज लुकिंग लाईक संजू बाबा. मला तेवढंच एक वाटलं. एका पडलं तर मला वाटलं की तुझ्या जादू की छपरी दुक्या असं बोलायला असं वाटलं. बट इट्स हिज स्वॅग. बाकी एव्हरीवन वाज इन देअर कॅरेक्टर्स. पर्टिक्युलरली आर माधवनला खूप कमी स्क्रीन स्पेस मिळाली. बट आय थिंक सेकंड पार्ट मध्ये जास्त मे स्पेस असेल. बट मजा आली मला पिक्चर बघायला. 3.5 तासाचा पिक्चर होता. बऱ्याच दिवसांनी इतका मोठा पिक्चर थिएटरला जाऊन बघितलाय. आणि कंटाळाच नाही आला. आणि खूप लोक म्हणतात की डॉक्युमेंटरी सारखं बनवलंय वगैरे. बट व्हॉट आय लाईक्ड अबाउट इट इज की त्यांनी चॅप्टर वाईज जे दिलंय ना. कारण की कनेक्शन साठी खूप इझी गेलं मला तरी. स्पेशली व्हॉट अबाउट यू? मला काय वाटतं की आपण ना ॲनिमल वर्सेस धुरंधर असा एक व्हिडिओ बनवायला पाहिजे. हो क्रेझी. ज्याच्यामध्ये आपण सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस असे आपण क्लिअर करू शकतो. इफ यू वॉन्ट अस टू डू दॅट प्लीज लेट अस नो. आणि आता 2 धुरंधर चालले आहेत नाशिक कडे. काय विषय? अरे टोल आहे. टोलचा विषय. थांबा प्रॉब्लेम झाला. कुठेतरी गेलाय आणि मी एकटी 2 मिसळ घेऊन इकडे वाट बघते. वेटिंग फॉर हिम. काढ की ते सगळं. आंघोळीच्या भांड्यात आम्ही तर्री घेतली. भाकरी पण होती पण आम्ही ठरवलं पावाशीच खायची नाही तर नाही खायची. कारण की तो जेव्हा गरज होती तेव्हा इकडे नव्हता. ऑर्डर द्यायच्या वेळेस. ह्यालाच फूड गॅझम म्हणतात बहुतेक. मस्त ना. मी तर तर्री घेणार आता. पेरूचा आईस्क्रीम. मी त्याच्यावर आहे हा मसाला. दिसतोय मसाला. म्हणजे पेरूच्या आईस्क्रीम वरती आपण मसाला पेरू असं म्हणायचं का तुला? कोई तो मारो इसको. तुम्हाला जर नाक ब्लॉक झालं असेल आणि नाशिकला आला असाल
तर पेरूची हॉटेल व्हिजिट करा आणि ही तर्री आहे ती तुमच्या मिसळीत ॲड करा. तर्री मी तुला सांगत होते हे नको घेऊस, तर्री दूर घेतलास. नाक तर मोकळं झालं त्यामुळे मी रेकमेंड करतो की ज्यांना नाक मोकळं करून घ्यायचं असेल त्यांनी ही तर्री ॲड करा.